अण्णा मी करू देऊ नाही अहो बघतास काय जावा तुम्ही घराकडे चला आपल्या घराकडे चला निघा तू काय चालला तुमचा इतकी वर्ष तुमचा सगळा ऐकत दिलंय इतकी वर्ष या घरासाठी या संसारासाठी झटत दिलंय मी तुम्ही काय केलं माझ्यासाठी माझ्या पोरांसाठी काय केलास या दिवस दाखवतो होतो ना तर जन्मा किलेला नखा मारून किती टाकलास दत्ता बघ रे काय केलं त्या माणसात अरे माझ्या जिला चित्तपणे मारल्यात काय चुकला त्याचा सांगा ना काय चुकला तुमचा काय ऐकूक नाही अहो ये दोस्त होतो ना तेव्हापासून तुम्ही जा सांगल्यात ना त्या सगळ्या करीत दिलो वागत दिलो आणि आता तो स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा चांगला करता तर आपण एक भगवत नाही रे ते का जिद्द मारून निघाले आहात तुम्ही काय केलात ना तरी माझो माधव माझ्यासाठी जिंकतो हा पायल म्हणून तुमचं सगळं ऐकलंय मी आता आऊस म्हणून माझ्या पोरांपासून माकान तोडूक नाही देतले मी सगळ्यांना ओरडून सांगतले माझो माधव जिंकतो असा अण्णा अहो काय करताय हे काय चुकीचं बोलल्या त्या तुम्ही तुमच्या मुलाचं जिवंतपणे श्राद्ध घालताय अहो त्या माऊलीचा विचार करा पोटचा पोरगा आहे तो तुमच्या असं नाती संबंध तोडल्याने सगळं काही होतं का कुठल्या माणसाची कधी गरज लागेल सांगता येत नाही हा नियतीचा खेळ आहे कळणार नाही तुम्हाला अण्णा अण्णा अहो खरं तर घरातल्या वादामध्ये एखाद्या परक्या माणसाने बोलणं चुकीचंच तुम्ही तुमचा मुलगा तो माझा झील नाही हा बरं अहो त्याने जे केलं तो त्याचा निर्णय तुम्ही जे केलं ती त्यावरची तुमची प्रतिक्रिया पण शास्त्राप्रमाणे अशा प्रकारे विधी करणं चुकीचं आहे त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात काय होईल सांगा ना काय होईल माझा काय वाईट होईल कोणाची हिंमत आहे माझा वाईट करूची तुम्ही जे का पुजतास ना त्याची पण नाही हो अण्णा तुम्ही जिवंत माणसाचं श्राद्ध घातलं पण आव्हान केलं मृत पूर्वजांना या आत्म्याला सामील करून घ्यायला अहो पण वस्तुस्थिती अशी की इथे कोणीच मेलेलं नाही बघा आलेले आत्मे आता शांत बसणार नाही
त्यांची चेष्टा केल्यासारखं होईल. ते संतापतील आणि त्यांचा घास मागतील, मग कोणाला पाठवणार? नेने, अण्णाच्या संपत्तीतलो एक हिशेदार संपलो. अण्णान त्याचा श्राद्ध घातल्या. आता तो काय वाड्यार परत येणार नाही. इलो तरी अण्णा त्याचा परत घेवचो नाही. चुकतोयस तू रघु. हे इतकं साधं सोपं नाही आहे. आता आणखी काय रावला नेने? श्राद्ध कोणी घातलं सांग? अण्णा. त्याने सगळं रागाच्या भरात केलं. त्याने श्राद्ध घालून त्याचा संबंध संपतो. पण श्राद्ध घातलं म्हणून माणसाचं अस्तित्व नाही ना संपत. उद्या माधव आला तर त्याचं नाव माधव हरी नाही असंच असणार ना. श्राद्ध घातलं म्हणून सरकार दप्तरी त्याचं नाव नाही ना बदललं. त्या अर्थानं अण्णाच्या दृष्टीनं तो संपला. तरी 7-12 त्याचं नाव नाही ना नष्ट झालं. पण तू इलो तरी अण्णाच्या पुढ्यात उभं राहायचो नाही. काय झालं? अण्णानं त्याला घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला. पण त्यानं त्याचा सगळ्या इस्टेटीचा सगळा पाडा त्याला वाचून दाखवला की नाही. तेच मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतो. अरे तो मुलगा हुशार आहे. त्यात आता त्याची बायको आली आहे. बायकांचं डोकं या बाबतीत भरपूर चालतं. काय घेतास? अरे नेने, ही काय चहा घेऊची वेळ आता? अगं रघु चहा नको म्हणतोय. राहू दे, माझ्या पुरताच ठेव. चावी. शोभा, तू कधी आलीस? हो, मी केव्हाच इलोय. आई बाबा माधवाच्या लग्नात गेलेत ना मुंबईत. घरात एकटाच असे. म्हटलं हा येऊन 4 कामं करतोय. वाड्यावर गेलेलास ना? हो. तिथला सगळा प्रकार बघून मुदिनीला जाम मनस्ताप झाला. तर कळला माका हो. गावात सगळीकडे चर्चा झाली आहे. पण अण्णांका तरी कोण समजावणार ना? मी केला प्रयत्न, पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. माधव बद्दल त्यांच्या मनात खूप तिरस्कार आहे. माधवाचं तरी काय चुकलं ना? ते तर आहेच. बरं, मी कामावरून घेते. हा, थांब शोभा. हे घे पैसे. मुदिनी, अहो तिच्या कामाचे आहेत. घे. आणि यापुढे आपल्याला परवडणार नाही. शोभा, खरं तर तू खूप केलंयस आमच्यासाठी, पण यापुढे माझी कामं मीच करत जाईन. तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण खरंच आम्हाला नाही परवडणार. आई, एक विचारू? काय मागतस गे ह्याच्याकडे? दर येळेक कोणा नाही कोणासाठी तरी पदर पसरतस त्याच्या समोर. तो पण त्याच्यापर्यंत जा होय
आता सगळा करता. आजूबाजूच्या माणसांवर विश्वास उडला का ह्याची एकट्याचीच आशा राहतो. काहीतरी करीत म्हणत, पण तो तरी किती करतल. अण्णांनी माधवाक चितेपणी मारले नाही. एका तो काय करतलो. एक सांगलंय तर ऐकशीत. ह्याच्याकडे जर काय मागणं मागत असशील तर एवढाच माग, काय माधव हैसर येऊच नको. छाया, होय, तुका पण माहित आणि म्हाका पण माहित. माधव हय ना इलो तरच सुखी रावतलो. तेका होया तसं आयुष्य जगतलो. ह्या येळेक माझा मागणं आहे. त्याच्याकडे एवढाच माग माधवाच्या सुखासाठी. माधव हैसून लांब रावलो ना तरच सुखी रावतलो गे. तुम्ही कायो केलात ना तरी माझो माधव माझ्यासाठी जिंकतो. हा पायल म्हणून तुमचं सगळं ऐकलंय मी आता आऊस म्हणून माझ्या पोरांपासून माकाल तोडूक नाही देतले मी. तुम्ही तुमच्या मुलाचं जिवंतपणे श्राद्ध घालताय. अहो, त्या माऊलीचा विचार करा. पोटचा पोरगा आहे तो तुमच्या. असं नाती संबंध तोडल्याने सगळं काही होतं का? कुठल्या माणसाची कधी गरज लागेल सांगता येत नाही. हा नियतीचा खेळ आहे. कळणार नाही तुम्हाला. तुम्ही जिवंत माणसाचं श्राद्ध घातलं, पण आव्हान केलं मृत पूर्वजांना या आत्म्याला सामील करून घ्यायला. पण वस्तुस्थिती अशी की इथे कोणीच मेलेलं नाही. बघा, आलेले आत्मे आता शांत बसणार नाहीत. त्यांची चेष्टा केल्यासारखं होईल. ते संतापतील आणि त्यांचा घास मागतील. मग कोणाला पाठवणार? लय मानी हाय. तुला जे वाटतं तेच तू करतो. या घरात तुझाच धाक आहे. दरवेळी तू दाखवलं की तू अन्न नाही खाय. तू दाखवलं की तुझ्या वाकड्या कुणी जाऊ शकत नाही. आणि जो गेला त्याला तू संपवला. या गावात एकच अन्ना नाही. कळला ना तुका? कोण असय मी? अरे कुणी माझा काय वाकडा करू शकणार नाही. अण्णा नाईक असय मी. अण्णा नाईक. ए शेष अजून किती दिवसा ब्रह्मांच तुझी समधी कर्मा फिरून तुझ्या मानगुटीवर बसतील बघ.
टाकतोय. अरे नको. मी टाकतोय. नाही मी टाकतोय. अरे तू एकाचा 2 करशील. हा 2 टाकतोय. हा नाता टाकलंय. काय रे कामा चालली असत घरात असत ना सगळी जण सगळे अन्न पण असत. यो धर हा पुढं मी जाते. धर रे काय झाला घाबरतस की त्या अरे वाईटासाठी नाही लय या घरातल्या थोरल्या जिलाचा लगीन हा ना त्याचे पेढे देऊ केलंय मी नाता घी पेढो घी. माका नको माका कामा असत. हा माग पण काम असतात. रे टाकलंय आपण हा टाकलंय. धर, पेढो घी आता. पेढो अजून वया माधव भाऊच्या लग्नाचे पेढे असत घी. माधवभाऊंचा लग्नाचे पेढे. हा घी घी 2 माका पण काम. होय. कर कर कामा करा हैसरच राव जाऊ नको गेलास तर काय करीन माहित ना मका ओळखतास ना तू. वय वय. हा रव हैसर इलाय मी. हा सर थांबले. हा इंदू गो इंदू गो इंदू घरात असत ना सगळी जणा तू. ए दत्ता गो सरिता काय चालला तुझा. काय चालला म्हणजे दिसत नाही तुका माझ्या चेहऱ्यावर किती आनंद येतो कळत नाही. हा आहे काय चाललेलं आहे या. काय नाही रे छाया खया त्याका बोलव. छाया गो छाया हे वर असत असान दे ना मी काय चोरी मारी करूक नाही लय. इंदू घे पेढो घे. गो तुझ्या झिलाचे लग्नाचे पेढे असत घी. इंदू हे नी मी माधवच्या लग्नाक जाऊन इला घरातले आम्ही दोघच होता गो. माधवाचो चेहरो उतरलेलो होतो त्याका वाटत होता तुमच्यापैकी कोणतरी लग्नाक येत म्हणा पण माका एक कळत नाही कोणच कसा गेलाच नाही ता. सगळी जण विचारत होती आऊस बापूस काय असत म्हणा मग मी सांगितलंय मी आऊस असय नि हे बापूस. आपली भांडणं असतीत गो पण लोकांका किती वाव द्यायचो बोलू आणि माधवन माझा काय बिघडवलेला. अरे अशी काय बघतात सगळी जण. हा दत्ता घे पेढो घे. गो सरिता पेढो घे. जाविली आता छाया दर पेढो घे. हा खा इंदू गो इंदू धर पेढो घे. घे गो बाय घे. अगो लाखात एक सून असा लय शिकलेला असा अगो काहीतरी ना मध्ये मध्ये इंग्रजीत बडबडत होता तसा बोलाक चांगला ह्यांच्याशी आणि माझ्याशी लय बोलत होता. जाताना आमका थांबवल्यान स्वतः ओटी भरल्यान माझी ताट नि तांब्यो दिल्यानी पाहुण्याकडच्यांनी. खावा पेढे खावा माधवाच्या लग्नाचे पेढे खावा. घे घे अण्णा ए अण्णा अण्णा अरे उठ या बघ काय घेऊन इलय मी. पेढो घी पेढो जिलाच्या लग्नाचो पेढो खा.